वेलकम मित्रांनो. आज बघूया आपण बेसिक सेन्सर्स. ठीक आहे. बेसिक सेन्सर्स मध्ये सर्वात आधी आहे इन्फ्रारेड सेन्सर. इन्फ्रारेड सेन्सर्स काय असतात की आयआर सेन्सर्स म्हणतो आपण त्याला शॉर्ट मध्ये. इन्फ्रारेड सेन्सर्स मध्ये काय असतं की ऑब्स्टॅकल म्हणजे पुढे काही वस्तू वगैरे आहे त्याला आपल्याला डिटेक्ट करायचं असेल तर आपण इन्फ्रारेड सेन्सर्स यूज करतो. ठीक आहे. तर इथे इन्फ्रारेड सेन्सर्सची एक डायग्राम आहे, त्याच्यात मी तुम्हाला एकदम समजून सांगतो. ठीक आहे. आपल्या तीन पिन आहे, एक व्हीसीसी आहे, एक ग्राउंड आहे आणि एक आउटपुट आहे. ठीक आहे. तर व्हीसीसी मध्ये आपण पॉवर सप्लाय देतो. ठीक आहे. ग्राउंड मध्ये आपण ग्राउंडला कनेक्ट करतो आणि आउटपुट म्हणजे आपला हा डिजिटलला कनेक्ट असतो. ओके. तर याच्यामध्ये काय आहे की अजून पॉवर एलईडी सुद्धा असतो. एक पॉवर एलईडी म्हणजे काय असतो की हा सेन्सर ऑन आहे का ऑफ आहे ते आपल्याला पॉवर एलईडी ने समजतं. ठीक आहे. त्यानंतर असा याला डिस्टन्स ऍडजस्ट करण्यासाठी म्हणतात, याला पोटेन्शिओमीटर सुद्धा म्हणतात. इथून आपण स्क्रू ड्रायव्हरने वगैरे याला फिरवून याची रेंज आपण ऍडजस्ट करू शकतो. म्हणजे किती किती डिस्टन्सवर आपल्याला डिटेक्ट करायचे ते आपण ऍडजस्ट करू शकतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये दोन पार्ट असतात मोस्टली मेन. आयआर रिसिव्हर असतो आणि एक आयआर इमिटर असतो. ठीक आहे. तर काय असतं की इथे इन्फ्रारेड रेज हा इमिट करतो हा एलईडी. ठीक आहे. आणि हा डिटेक्ट करतो. जर कसं कसं असतं की समोर जर काही ऑब्जेक्ट असेल तर तो रिफ्लेक्ट होऊन त्याला रिसिव्हरला तो भेटतो आणि तो लगेच सांगतो की हा ऑब्स्टॅकल डिटेक्ट झालेला आहे, काहीतरी ऑब्स्टिकल पुढे आहे याच्या. तर ही एलईडी ग्लो करते. ऑब्स्टॅकल एलईडी म्हणतो आपण त्याला. जेव्हा ऑब्स्टॅकल समोर असेल तेव्हा ऑब्स्टॅकल एलईडी ग्लो करते आणि आउटपुट आपल्याला ह्या पिन मधून मिळतं. ठीक आहे. तर याचं एक आपण कनेक्शन बघून घेऊया. ठीक आहे. याचं कनेक्शन एकदा बघूया कसं आपल्या आर्डिनोशी कसं कनेक्टेड असतं. ओके. तर सर्वात आधी व्हीसीसी. व्हीसीसीचा अर्थ आपला तुम्ही कधीही लक्षात ठेवा, व्हीसीसी कधीही आपला पॉवर साठी असतो. ठीक आहे. तर आपल्या आर्डिनोवर हे 5 व्होल्टचा पॉवर सप्लाय तुम्हाला दिसत असेल तर ह्या पिनला व्हीसीसी कनेक्ट करायचं. ओके. व्हीसीसी कनेक्ट झाला. त्याच्यानंतर ग्राउंड तुम्हाला करायचं असेल तर जी एन डी असं एक तुम्हाला दिसेल ग्राउंड म्हणून. ठीक आहे. तर ग्राउंड पिन ग्राउंडला कनेक्ट करायची. ओके. ठीक आहे. आणि आउटपुट पिन मध्ये कोणताही तुम्ही डिजिटल पिन कनेक्ट करू शकता. सपोज मी इथे 4 ला कनेक्ट केला. ठीक आहे. तर 4 ला कनेक्ट केला तर काय होईल की जसं तुम्हाला इथे ऑब्स्टॅकल कोणता येईल आणि तो तो तुमच्या आउटपुट पिन मध्ये हाय पाठवेल. ठीक आहे. नॉर्मली ही पिन जी असेल ती लो असेल. आता लो आणि हाय तुम्हाला माहिती आहे, मी तुम्हाला सांगितले डिजिटल मध्ये काय असतं. लो म्हणजे काय असतं 0, हाय म्हणजे काय असतं 1. तर ह्या पिन मध्ये इनिशियली 0 राहील. जेव्हा ऑब्स्टॅकल येईल कोणताही याच्या समोर डिटेक्ट होईल तेव्हा ही पिन हाय होऊन जाईल. तर त्याच्याने आपल्याला समजून जाईल की ऑब्स्टॅकल आपल्याला डिटेक्ट झालेला आहे. ओके. तर प्रोग्रामिंगने आपण वेगवेगळ्या प्रकारचं मग याच्यात मॉडिफिकेशन्स करू शकतो प्रोग्राम मध्ये, याच्यानुसार की जर समोर ऑब्स्टॅकल आलं तर काय करायचं आहे आपल्याला, मोटर ऑन करायची किंवा एखादा एलईडी ऑन करायचा आहे. तर वेगवेगळ्या प्रकारे आपण ते करू शकतो. पुढचं आपलं आहे लाईट डिपेंडेंट रेजिस्टर्स. ठीक आहे. तर हा कुठे कामात येतो जेव्हा तुम्हाला लाईट डिटेक्ट करायची असेल. तुम्हाला असं काही रोबोट बनवायचं असेल की तो फक्त रात्री काम करतो किंवा फक्त सकाळी काम करतो किंवा डिपेंड ऑन लाईट आहे की लाईट जसं असेल त्याच्यावर तो काम करतो. तर तुम्ही हे रजिस्टर हे आपलं एलडीआर यूज करणार, लाईट डिपेंडंट रजिस्टर. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय असतं कनेक्शन, हे दोन टर्मिनल असतात. ठीक आहे. एकाला आपण पॉवर देतो 5 व्होल्ट. इथून ही 5 व्होल्टची कनेक्टेड असते. ठीक आहे. ही 5 व्होल्टला कनेक्टेड आणि एक तुमची जी असते ती अॅनालॉगला कनेक्टेड असते. अॅनालॉग का? कारण याच्यामध्ये किती किती लाईट येतोय त्याची क्वांटिटी आपल्याला घ्यायची. तर आपल्या डिजिटल मध्ये काय असतं की लो आणि हाय फक्त दोनच व्हॅल्यू असतात, बट आपल्याला किती क्वांटिटी मध्ये लाईट येते ते बघायचं म्हणून आपण याला अॅनालॉगला कनेक्ट करतो. ओके. आणि हीच पिनला रेजिस्टर लावून सुद्धा आपण एक
ग्राउंडला कनेक्ट करतो, जेणेकरून की रेजिस्टर आपलं जे आहे लाईट डिपेंडंट रेजिस्टर ते खराब होऊ नये. त्याच्यामुळे आपण एक रेजिस्टर इथे कनेक्ट करून ग्राउंडला त्याला कनेक्ट करतो. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर अल्ट्रासॉनिक सेन्सर. अल्ट्रासॉनिक सेन्सर्स काय असतात की इथे तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतच असेल की अल्ट्रासॉनिक सेन्सर मध्ये दोन हे असतात, दोन पार्ट असतात, गोल गोल हे दिसत असेल तुम्हाला. एक तुमचा ट्रान्समीटर असतो आणि एक रिसिव्हर असतो. ट्रान्समीटर काय करतो, अल्ट्रासॉनिक वेव्हज जे असतात ते एखाद्या ऑब्जेक्टवर पाठवतो आणि त्या ऑब्जेक्ट वरून ते रिफ्लेक्ट होऊन दुसऱ्या रिसिव्हरला ते भेटतात. तर तुम्ही म्हणाल हे अल्ट्रासॉनिक सेन्सर आणि IR सेन्सर तर सेमच आहे. बट याच्यामध्ये काय असतं की अल्ट्रासॉनिक सेन्सर मध्ये आपण डिस्टन्स मेजरमेंट करू शकतो, किती डिस्टन्सवर आहे नेमका ते. IR सेन्सर मध्ये फक्त डिटेक्ट करू शकत होतो, पण याच्यामध्ये आपण डिस्टन्स आपण मेजर करू शकतो, किती डिस्टन्सवर तो ऑब्जेक्ट आहे. तर सिम्पल आहे, ठीक आहे. तर ट्रान्समीटर आणि रिसिव्हर हे दोन त्याच्यात असतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये जो आपला सेन्सर असतो त्याचं नाव HC-SR04 असं एक सेन्सरचं नाव असतं. तुम्ही जर इंटरनेटवर बघितलं तर तुम्हाला लगेच 5 मिनिटात समजून जाईल. ओके, तर याच्यात पण एक VCC पिन आहे. VCC पिन मी तुम्हाला आधीच सांगितलं, VCC पिन आपण कधीही 5 व्होल्टला कनेक्ट करतो किंवा पॉवरला कनेक्ट करतो. ठीक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर ट्रिगर ट्रिगर एक आहे आणि इको एक आहे आणि ग्राउंड एक आहे. ठीक आहे. तर या वेगवेगळ्या पिनचं वेगवेगळं काम असतं. इथे काय असतं की जो VCC असतो आपला 5 व्होल्टशी कनेक्ट होतो, ग्राउंड आपला ग्राउंडशीच कनेक्ट होणार आणि ट्रिगर जो असतो, ट्रिगर हा डिजिटल पिन असतो आणि इको सुद्धा डिजिटल पिन असतो. ट्रिगर मध्ये काय असतं की जी अल्ट्रासॉनिक वेव्ह आहे ती आपल्याला पाठवायची आहे, तर ते आपण ट्रिगर करतो. ठीक आहे, ट्रिगर पिन मध्ये आपण सेंड करतो. म्हणजेच काय राहील, आपल्याला सेंड करायची म्हणजे ती काय राहील, इनपुट राहील पिन. ओके, इनपुट पिन राहील. तर आपण त्याला काहीतरी पाठवतोय म्हणजे ती इनपुट पिन झाली. आणि जर आपण इको म्हणजे इको वरनं आपण काय घेतोय, रिफ्लेक्टेड वेव्ह म्हणजे जी व्हॅल्यू येणार आहे ती आपण घेणार. उलट सांगितलं, सॉरी. ट्रिगर मध्ये आपला आउटपुट राहील आणि इको मध्ये इनपुट राहील. म्हणजे आपल्याला इनपुट घ्यायचं आहे, रिफ्लेक्टेड वेव्ह जी येईल त्याला आपल्याला घ्यायचं आहे इनपुट. ठीक आहे, तर हे दोन आपल्या इम्पॉर्टंट पिन असतात, ट्रिगर आणि इको. ठीक आहे. यामध्ये काय असतं की तुमची जी रेंज आहे ती 2 सेंटीमीटर ते 400 सेंटीमीटर पर्यंतची रेंज असते. म्हणजे 400 सेंटीमीटर पर्यंत तो मेजर करू शकतो. ओके, त्याच्यानंतर डिस्टन्स, आपला जो डिस्टन्स आपल्याला काढायचा असतो तो त्याच्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला प्रोग्राम मध्ये ते काढावं लागतं. डायरेक्टली आपल्याला डिस्टन्स भेटत नाही. तर आपल्याला ते काय बोलतो आपण त्याला, कॅल्क्युलेशन्स जे असतात आपले प्रोग्राम मध्ये ते आपण करू शकतो आणि काढू शकतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय असतं की स्पीड आपल्याला आणि टाइम आपल्याला माहित पाहिजे. तर टाइम आपल्याला ट्रिगर आणि इको मधून समजूनच जाईल. बट स्पीड जो असतो तो स्पीड तर तो कॉन्स्टंट असतो. साऊंडचा जो स्पीड असतो तो तुम्हाला माहितीच आहे, 34 सेंटीमीटर पर मीटर सेकंड असतो. ठीक आहे, तर स्पीड ऑफ साऊंड तर तो तुमचा असतोच. आणि त्याच्यामध्ये काय असतं की एकदा तुमची वेव्ह जाणार आणि तिथून रिफ्लेक्ट होऊन येणार. ठीक आहे, तर हे तुमचं 2 वेळा होईल ऑपरेशन. बट आपल्याला काय करायचंय, एकाच साईडचं डिस्टन्स काढायचं, राईट. तर आपल्याला काय 2 टाइम मिळतोय ना, हा टाइम जो मिळतोय तो. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, डिवाइड बाय 2 करावं लागेल आपल्याला. आपल्याला एकच पाहिजे. ठीक आहे, तर जर आपण पूर्ण फॉर्म्युला आपला कसा होईल, डिस्टन्स इक्वल्स टू स्पीड इंटू टाइम डिवाइड बाय 2. मग आपल्याला डिस्टन्स जो आहे तो एकदम ऍक्युरेटली मिळेल. ओके, हे समजलं असेल. त्याच्यानंतर एक टेम्परेचर सेन्सर असतं आपलं. टेम्परेचर सेन्सर मध्ये आपण टेम्परेचर वगैरे मेजर करू शकतो. त्याचा तुम्हाला LM35 म्हणून एक सेन्सर आहे, ते भेटून जाईल. याच्यामध्ये तुम्हाला 1, 2, 3 अशा पिन्स असतील. फर्स्ट पिन जी आहे ती आपली 5 व्होल्टला कनेक्ट होते. सेकंड पिन आहे ती अॅनालॉग असते, ती आउटपुट देते आपल्याला की किती तुमचं टेम्परेचर आहे. आणि त्याच्यानंतर पिन 3 जी आहे, ग्राउंड असते, ती ग्राउंडला कनेक्ट होते. ओके, तर इथे काय असतं की याच्यात पण तसंच असतं की तुम्हाला डायरेक्टली टेम्परेचरची व्हॅल्यू नाही मिळत, तुम्हाला व्होल्टेज मध्ये व्हॅल्यू दिसते. ठीक आहे, तुम्हाला व्होल्टेज मध्ये व्हॅल्यू भेटते आणि ती तुम्हाला टेम्परेचर मध्ये मग कन्वर्ट करावं लागते. ओके, असं आपलं एक कन्सेप्ट आहे टेम्परेचर सेन्सर. ओके,
आणि बाकीचे काही सेन्सर्स असतात, प्रेशर सेन्सर असतो, गायरोस्कोप सेन्सर असतो, बरेच बरेच काही सेन्सर्स असतात, ते तुम्ही इंटरनेटवर बघू शकतात आणि त्याचे कनेक्शन्स कसे असतात ते सुद्धा बघू शकतात. तुम्हाला एक मी बेसिक आयडिया देऊन दिलेली आहे की सेन्सर्स कसे असतात, काय काय त्याचे व्हीसीसी म्हणजे काय, ग्राउंड म्हणजे काय, असे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर या लेक्चरमध्ये एवढंच. मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचा आपण सिलेबस कव्हर करूया. थँक्यू.